आपण उद्याच्या जाहीर सभेस बाहेरच्या कोणा पाहुण्याला बोलवलेलं नाही. आपणच पुरेसे आहोत. बाहेरचे लोक येतील, आश्वासने देतील आणि निघून जातील. शेवटी तुम्हाला आणि मलाच हे शहर दुरुस्त करायचं असल्याचा टोला जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावलाय. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहराच्या प्रमुख मार्गावरून भव्य रॅली काढण्यात आली. जयंत पाटील, प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, पक्षाचे सर्व उमेदवार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. शहरातील झरी नाका येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली. आझाद चौक ते गणेश मंडई, बुरुड गल्ली, यल्लमा चौक, गांधी चौक, मनेर गल्ली, शंभू आप्पा मठ, शिवाजी चौक, तानाजी चौकातून उदय चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत महिला आणि युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. युवा कार्यकर्त्यांनी घोषणांच्या निनादात परिसर दणाणून सोडला. जयंत पाटील म्हणाले, निवडणुकीच्या प्रचाराचे शेवटचे 2-3 दिवस राहिलेत. संपूर्ण शहरात मतदारांचा आपणास प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. या निवडणुकीत 1985च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होणार आहेत. उद्याच्या समोरच्या प्रचार सांगता सभेत घोषणांचा महापूर येईल. माझ्यावर प्रचंड प्रेम व्यक्त केलं जाईल, मात्र आपण विचलित होऊ नका, आपलं काम चालू ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं. टप्प्यात पोहोचलेलं आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून आपण सगळे या प्रचंड भव्य अशा पदयात्रेत आनंदराव संभाजी मलगुंडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि प्रत्येक प्रभागातील सर्व उमेदवार मिळून पदयात्रा केली. त्याची सांगता या ठिकाणी होते. तुम्ही सर्वांनी उन्हातान्हात सगळ्या भाग घेतला पदयात्रेत. मला माहिती आहे की अनेक महिला घोषणा देत चालत होत्या. त्यांनी बऱ्याच यातना आणि कष्ट घेतले. त्या सगळ्या आमच्या भगिनींचे पहिल्यांदा मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी खरंच शेवटपर्यंत टेम्पो आपल्या पदयात्रेतल्या या रॅलीचा कायम ठेवला. त्याचबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांनी याच्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. त्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आनंदराव मलगुंडे दादा हे येणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 100% विजयी होतील. ते आता कुठल्या भविष्याची गरज नाही सांगण्यासाठी. 100% त्यांचा विजय नक्की आहे. फक्त औत्सुक्य आहे 5,000 येणार, 7,000 येणार का 10,000पेक्षा जास्त मताधिक्याने येणार. उरण ईश्वरपूर शहराने गेल्या अनेक वर्ष ज्या विकासाची वाट बघितली त्याला आता 9 वर्ष झालेली. जे होतं ते थांबलं, ते आता पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी आनंदराव संभाजी मलगुंडे यांच्यावर टाकण्यात जनतेला कोणतेही दुसरा विचार नाहीये. ते त्यांच्यावर बेलाशकपणाने आता जबाबदारी टाकतील असं दिसतंय. त्याचबरोबर जास्तीत जास्त जवळपास सगळेच वातावरण प्रत्येक प्रभागातलं उत्तम आहे. सगळेच्या सगळे नगरसेवक निवडून येतील. 1985 साली असंच वातावरण शहरात होतं. तुम्ही सगळे सहभागी झाला. उद्या आपली प्रचाराची जाहीर सभा होणार आहे. संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान आपण यल्लमा चौकातल्या सभेला उपस्थित राहावं. आपण काही बाहेरचा पाहुणा बोलवलेला नाही, कारण आपणच भरपूर आहोत. आपल्याला बाहेरून कुणाला बोलवून सभा घेण्याची आणि बाहेरच्या लोकांची आश्वासनं घेण्याची सवय नाही आहे. उरण ईश्वरपूरला कायम आपण जे शक्य आहे ते आपणच केलेलं आहे. त्यामुळं बाहेरचे येणारे पाहुणे फक्त मतासाठी येत आहेत, विकासासाठी नाही. हे जनतेला घराघरात जाऊन सांगा. फार मोठ्या घोषणा उद्या होतील. माझ्यावर प्रचंड प्रेम व्यक्त होईल. ते मनावर न घेता कामाला लागा. आपण सगळ्यांनी उद्याची सभा यशस्वी करूया आणि त्याच नंतर 1 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत हा प्रचार चालू राहणार आहे. 1 तारखेपर्यंत अविरतपणाने आपण कष्ट करावेत आणि आपलं पॅनल निवडून आणण्यासाठी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत एवढीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांचे उमेदवार, त्यांचे सर्व समर्थक आणि सर्व या उरण ईश्वरपूर शहरातील सर्व जनता त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.